सो लेट स्टार्ट. गोष्ट अशी आहे की इंडियाचा ओडीआयचा स्क्वॉड झालेला आहे रिलीज. त्याच्या कॅप्टन KL राहुल आहे. तर त्याच्यावर बोलून घे थोडंसं, कोण कोण आहे, कोण कोण नाही आहे, काय काय करायचं आहे. एक व्हिडिओ आपला थोडा ॲग्रेशनचा असतं, त्याच्या मग कारण असं आहे की एका व्हिडिओमध्ये तरी पाहिजे की बा कोणाकोणाची कमी आपल्याला खलणार आहे, कोण कोण काय काय करू शकत होतं, कोण कोण आणखीन पॉझिटिव्ह ॲड ऑन करू शकत होतं त्याच्यात. पण मग याच्यानंतर याची काही डिस्कशन राहणार नाही, सरळ गोष्ट. कारण की आता जे आहे ते आहे, स्कॉट घेतला तुम्ही घेतला, फक्त आपण एकदा रडू शकतो, मग दुसऱ्या दिवशी सपोर्ट करू शकतो. तर पहिले आपण एकदा स्कॉट पाहून घेऊ इंडियाचा, ठीक आहे. चला मग कॅप्टन आहे याच्यात KL राहुल, कारण की आपला कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन दोघंही इंजर्ड आहे. तर दोघंही रूल्ड आउट आहे 2-3 महिन्यासाठी. नाही, श्रेयस अय्यर रूल्ड आउट आहे 2-3 महिन्यासाठी. गिलचं माहीत नाही, तर गिलचं मी बोलतो, गिलचं सांगणार नंतर. तर ऐकून घ्या, स्कॉट ऐकून का ओडीआयचा. KL राहुल कॅप्टन, ऋतुराज गायकवाड पॉझिटिव्ह साईड भाई आला, हा चांगली गोष्ट आहे. रवींद्र जडेजा, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल ॲज अ बॅटर, ठीक आहे. विराट कोहली, प्रसिद्ध कृष्णा, ऋषभ पंत विकेट कीपर, सेकंड विकेट कीपर हर्षित राणा. सगळं पहिले हे नाव घ्यायला पाहिजे तुम्ही. नितीश कुमार रेड्डी, रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, वॉशिंग्टन सुंदर, तिलक वर्मा आणि कुलदीप यादव. याच्यात सिराज नाही आहे. सिराज काऊन नाही आहे याच्या मागं कारण असं वाटू राहिलं की आता टेस्टमध्ये एवढी बॉलिंग केली तर रेस्ट पाहिजे, म्हणून तो सिराज नसन, हे कारण वाटू राहिलं. आता हे वाटू राहिलं, बाकी काही सांगू नाही शकत आपण. सिराजला काऊन नाही घेतलं हे त्यांना काही विषय सांगितलं नाही आहे. याच्यात सिराज नाही आहे, याच्यात शमी पण नाही आहे. आणि मोहम्मद शमीची कमी एवढी खलणार आहे आपल्याला आता की याची लिमिट नाही आहे. मोहम्मद शमीच्या जागेवर कोण आलं? हर्षित राणा आला याच्यात पण. तर तुम्हाला माहिती आहे का आता क्रायटेरिया काय आहे? समजा टीममध्ये यायचा, इंडियन क्रिकेट टीममध्ये यायचा, IPL मध्ये परफॉर्म करा, कोचची चाटा येऊन जाते टीममध्ये. IPL, रणजी ना, दिलीप ट्रॉफी ना, डोमेस्टिक ना, ते काहीच कामाचं नाही आहे सध्याच्या कंडिशनमध्ये इंडियामध्ये. जर टीममध्ये यायचं असेल तर हे सगळे टाका होकार, काहीच घेणं नाही या गोष्टीचं. अरे बाबा, त्यानं आग लावली तिथे डोमेस्टिकमध्ये, मोहम्मद शमीनं आग. रेकॉर्ड पाहून घ्या जराशी. 2 टेस्टमध्ये 15, मग त्याच्यानंतर किती खतरनाक रेकॉर्ड बनवून राहिले भाऊ. आग लावून राहिले एवढ्या ताकदनं. शाळांनी दिलं सोडून. अरे तिथं बुमरा नाही आहे. आपण असं नाही म्हणत की बा आपण फक्त बुमराच्या भरोसे जाऊ, नाही, बुमराच्या तसं नाही आहे म्हणणं. बुमरा इंडियन टीमचा एक चांगला बॉलर आहे, लेजंडरी बॉलर आहे, जनरेशनल आहे. शमी भाई, शमीला इग्नोर कसे करू राहिले? काय येणले काय रेकॉर्ड भेटून राहिले त्याची? काय याची फिटनेस लेवलची जी रिपोर्ट आहे ती भाई, यांचं इंटरनेट कोणतं चालू राहिलो? BCCIचं म्हणा की आगारकरचं म्हणा, सिलेक्टरचं म्हणा, कोणतं हे कोणतं इंटरनेट चालू राहिलं यांचं? 2Gचं. आतापर्यंत त्याची फिटनेस रिपोर्ट आली ना तुमच्यापाशी? काहीच नाही आलं. पुऱ्या गावाला माहीत आहे तो फिट आहे, पुऱ्या गावाला माहीत आहे तो आग लावून राहिला डोमेस्टिकमध्ये. तुम्हाला नाही माहीत? अरे हर्षित राणाने काय केलं यासारखं? हर्षित राणाला काय खेळत देऊ राहिले स्क्वॉडमध्ये? हर्षित राणाला कोणाच्या वरत आणलं माहित आहे? शमीच्या वरत. शमी एक साईडला शमी आणि एक साईडला हर्षित राणा. कंपॅरिझन करू शकता तुम्ही या गोष्टीचं? वाटते जराशी सेन्स ऑफ ह्युमर, लाज, लज्जा, शरम काही आहे जराशी? दोघांची कंपॅरिझन होऊ राहिली काही? नथिंग, काही कंपॅरिझन नाही आहे या गोष्टीची. अरे बा, येणं ओडीआयमध्ये चांगला परफॉर्म केला हर्षित राणानं. मला माहिती आहे, मीच सांगितलं ते गोष्ट की बा हर्षित राणा चांगला परफॉर्मन्स केला. 491 सगळ्यात जास्त विकेटा घेतल्या. अरे तो आग लावून राहिला ना तिथं, तो आग लाव. अरे याला स्क्वॉडमध्ये घेऊन घ्या, पण त्याला तर आणा, शमील तर आणा. काय यार, इथं श्रेयस अय्यर. बरं मग आता प्लेइंग 11 तर हात जोडले भाई मी ना, हे जोडले हात. आपल्यासोबत काही प्लेइंग 11 बद्दल बोलायचं नाही आहे. मनात काही आली लिहून टाका, ते प्लेइंग 11 आहे आपल्या इथं. आणि कसं आहे भाऊ माहीत आहे काय, इंडियाची सध्याची कंडिशन अशी आहे टेस्ट मॅचची. आताही सांगतो मी, आता कंटिन्यू म्हणजे सध्याची कंडिशन अशी आहे की टेस्ट मॅच चालू आहे सध्या, लंच झालेला आहे. तर टेस्टची कंडिशन अशी आहे की 508 रनची लीड घेतलेली आहे साऊथ आफ्रिकानं. किती? 508 रनची लीड घेतलेली आहे. 4 विकेटा पडलेल्या आहेत, 6 विकेटा त्यांच्या हाती आहे. खेळून राहिला, स्टप खेळून राहिला आणि तो मल्डर खेळून राहिला.
स्टबनं 155 बॉल खेळले, 155 155 बॉल खेळले, 60 रनवर खेळू राहिला तो अजूनही. याच्यात आणून घेते हर्षित राणाले, याच्यात काऊन नाही आणलं? कसं आहे माहिती आहे काय, मी म्हणतो के एल राहुलले फुकट कॅप्टन म्हणलो. के एल राहुल कॅप्टन्सी है जमते थोडी त्याला. हर्षित राणा दी लेजंड, भाई साहब तुम्ही कशा गोष्टी करू राहिले. फास्ट बॉलर जर कॅप्टन असला तर किती खतरनाक खेळते आपल्याला माहित आहे. पॅट कमिन्स पाहून घ्या, बुमराह पाहून घ्या, किती खतरनाक खेळतात ते. फास्ट बॉलर आहे भाई, लय खतरनाक कॅप्टन्सी करतात. पाहिले पाहिजे होतं आपल्याला भाई. 2027चं किंवा त्याच्यानंतरचं जे वर्ल्ड कप येणार आहे त्याच्यात कॅप्टन्सीसाठी एक नवीन चेहरा आणायचा आहे ना आपल्याला. गिल नंतर दुसरा चेहरा हर्षित राणा आहे. हर्षदीप सिंग आता आता आलेला बॉलर आहे तो. त्याला का घंटा जमू राहिला हर्षदीप सिंगला, शिकू राहिला तो है ना. हेच गोष्ट आहे ना, हे म्हणायला लागेल आता. आणखीन काय म्हणू शकतो आपण, आणखीन काय म्हणू शकतो आपण. हर्षित राणा भाऊ, तुम्हाला खरंच माहीत आहे, हर्षित राणाला ही गोष्ट माहीत आहे की दादा आपण एवढं चांगला नियम की ज्या हिशोबाने आपण स्क्वॉडमध्ये उरलं तेवढं, ज्या हिशोबाने तो स्क्वॉडमध्ये उरायला ना, त्याला माहीत आहे की एवढं तुम्ही डिझर्वही नाही करत यार जेवढे हे आणून राहिले. मला काय म्हणणं आहे याचं. घंट्याची बॅटिंग, घंटेची बॅटिंग. अरे हे बा ठीक आहे, याला बॅटिंगसाठी आणून राहिली बा, थोडी बॅटिंग हे करून घेते. हा ते 3 ओडीआय पाहून घ्या, दुसऱ्या तिसऱ्या बॉलवर आउट झालेले आहे. आणि राहिल्या बॉलिंगची गोष्ट तर शमी आणि हर्षित राणाची शमी आणि हर्षित राणाची कंपॅरिझन करणारा कोणी मूर्खच असून. शमीची कंपॅरिझन नसते करत. शमी समोरच बुमराह हात जोडते की लेजेंडरी पाहून घेते चॅम्पियन्स ट्रॉफीची. ज्यावेळेस बुमराह आलता भेटायला टीमले चॅम्पियन्स ट्रॉफीले दुबईमध्ये, त्यावेळेस त्याने काय भेटलं होतं. बुमरासारखा जर व्यक्ती म्हणत असं ना शमीला एक बार लेजेंडरी, तर आपण तर मग कोणीच नाही आहे. आणि हे जो आपला अगरकर आहे, जो सिलेक्टर आहे, तो तर बाबा तो बसला का पिऊन घेऊन काही असं समजून नाही राहिलं की बा घेतली त्यानं हाफ फुल काय घेत असतात ते. त्याला काही दिसूच नाही राहिलं समोर तो किंवा शमी नावाचा बॉलर आहे. नाही हर्षित राणा कोचही तसाच बनाव. सध्या कंडिशन एवढी मरेल चालू आहे. आता काय म्हणून राहिले माहिती आहे काय म्हणतो ते यार तो सिलेक्टर की बा हा वेकअप कॉल आहे म्हणते. कशासाठी? न्यूझीलंडच्या सिरीजसाठी, टेस्ट मॅचच्या. हे जे सिरीज चालू आहे हे वेकअप कॉल आहे. लाज नाही वाटत जराशी शरम थोडीशी. अरे 6 डकवर आउट होणारा तूच होता ना भाऊ. तो अगरकर, अजित अगरकर तूच होता ना. 6 बॉलवर आउट होणारा, सॉरी 6 इनिंगमध्ये आउट होणारा, लगातार 0-0 डकवर 6 वेळा आउट होणारा तूच होता ना भाऊ. तो तू सांगू राहिला काय आहे विषय. तर कसं आहे, लय चांगला ना समजून गेलं की भाऊ गेम कोणाचा होता, मास्टरमाइंड कोण होतं. ज्यावेळेस कॅप्टन रोहित शर्मा होता आणि ज्यावेळेस इंडिया जितू राहील ती लय चांगल्यानं समजून गेला. आता भयंकर. तिथं 4 स्पिनर खेळत राहिले ते 4 स्पिनर दुबईमध्ये. किती? 4. हवाने लागू दिली स्पिनर ना आपल्या तिकडे. हवा गायले म्हणतात. वरून चक्रवर्ती मौत का खेळ करत होता तिकडे. मौत का खेळ डायरेक्ट समोर आल्यावर उभा कापूर आलता तो. काय म्हणणं आहे याच्यावर, ते वेगळी गोष्ट, ते जाऊ द्या. आता ओढ्यात पाहून घ्या बॉलर कोण कोण आहे आपले. बॅट्समॅन ठीक आहे, बॅट्समॅन पाहू आपण, तेही पाहू, पण बॉलर पाहून घेऊ. प्रसिद्ध कृष्णा बॉलर आहे. एक सेकंड मी लिहूनच घेतो यार. प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डीला काय समजा माणसानं. बॉलर समजा, बॅट्समॅन समजा, काय समजा की असं जाय बा ठेवेल. अबे आता जयस्वालनं ओव्हर टाकली सध्याच्या कंडिशनमध्ये. जयस्वालनं नितीश कुमार रेड्डीनं ओव्हर नाही टाकली. नितीश कुमार रेड्डी ऑलराऊंडरच्या फॅकल्टीमध्ये खेळू राहिला. काय म्हणावं येईल. अरे तर मग तिथं स्पेशालिस्ट उभा कर, बॉलर उभा कर किंवा बॅट्समॅन उभा कर, तेवढं तरी म्हटलं जाते. नाही, अजिंक्य रहाणे धूळ खाऊ राहिला घरी. सॉरी मी भाई अजिंक्य रहाणे लय रिस्पेक्ट करतो. मला माहित आहे तो बॅट्समॅन काय लेवलचा, किती खतरनाक बॅट्समॅन आहे तो. अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हे काय मला माहित आहे. ते त्यांना घरी बसून ठेवलं फुकटचं. अरे त्याला आणते. करुण नायरनं ट्विट केलं की बाबा जिथं हे चालू आहे गुवाहाटी ते होम ग्राउंड आहे. मी तिथं रग से वाकी हा. मला तिकडली धूळ माहिती आहे कशी उडते. तर त्यांना ह्यांना मला ड्रॉप केलं ना, आता कोलॅप्स करू राहिले तिथं. माझ्या मन दुखू राहिलं. हे म्हटलं ते ना काय म्हणावं आता.
करुण नायरनं म्हटलं, अरे करुण नायरला घेऊन येते बा, लास्ट देऊन देते सिरीज, फेअरवेल करून टाकते त्याचं. पण नाही, ते एवढं त्यानं रन मारले असते. रन मारायचीच हे आहे ना की बघ, कोणाचे रन पाहिजे की फक्त रन पाहिजे असा विषय. आपल्याला कोणाचे रन पाहिजे की रन पाहिजे, रन पाहिजे आपल्याला, असं नाही की बा कोणाचे पाहिजे. आणि सध्याची कंडिशन टेस्ट मॅचची मी नंतर बोलतो, पण सध्या आपण ओडिआयबद्दल बोलून घेऊ. ओडिआयचे बॉलर पाहून घे कोण कोण आहे. प्रसिद्ध कृष्णा आहे, कृष्णा, राणाजी, अर्शदीप, मला वॉशिले बॉलर समजू काय समजू मी आता, कुलदीप, अक्षर पटेलने नाही घेतलं. अक्षर पटेलची तारीफ करून गेलते हे की बा नाही नाही एक नंबर. काय म्हणता येईल, 16 बाबा, फॅकल्टी 16 आली आहेत. कसं आहे म्हणता काय यार, इंडियन टीमची जी बरबादी चालू आहे सध्याच्या कंडिशन, याच्यात ते ओडीआयमध्ये लाज वाचेल काहून नाही, कारण की ते दोघं जण आहे उभे. नाही तर एवढं गंद काम झालं असतं याच्यातही की त्याची लिमिट नाही. तिथं ते 2 सिनियर आहे ओडीआयमध्ये, म्हणून तेवढं तरी ठीक आहे. टीम म्हणजे जराशी तरी बरोबर वाटू राहिली. टीमचं भाऊ जे वाटत असेल सध्या की बा ड्रेसिंग रूममध्ये काय वातावरण आहे, तुम्ही इथून इमॅजिन करू शकता. टेस्टमध्ये आपले जे या हिशोबानं हाल चालू आहे त्या हिशोबानं. आणि मला एक गोष्ट पॉझिटिव्ह साईड आहे भाई, ऋतुराज गायकवाड वापस आला, ठीक आहे, एक नंबर. आता चान्स नको सोडून, आता एवढा खतरनाक खेळून घेतो भाई की त्याची लिमिट नाही. साऊथ आफ्रिकाने हे जे ओडीआय आहे हे 1 साइडेड हरवायची आहे आपल्याला. किती 1 साइडेड. त्यांना ब्रेविस आणला, त्यांना मार्क्रम आणला, त्यांना स्टब्स आणला, त्यांना तो जॉर्जी आणला, टिंबात आहेत अजून, शॉन द डॉन तो आहे भाई. खतरनाक लाल करू तो सध्याच्या कंडिशनमध्ये टेस्टमध्ये इंडियाची, खतरनाक करू राहिला तो घंटा पाहुणे राहिला समोर कोण आहे, तो कुचलून चालला, तो बर्बाद करून चालला टेस्टले. एवढं तर आपण टेस्टमध्ये कधीच नव्हतो. आणि मला हसा म्हणजे कसं आहे आता की या गोष्टीवर हसा की रडा माणसानं. 8 वर्षात 2 मॅच हरलो आपण होममध्ये, इथं 2 मॅच जितलो फक्त आपण एवढ्या वयाची. आणि ते 2 मॅच कोणाकडून जितलो, वेस्ट इंडिज आणि बांगलादेशकडून. बाकी तर घरी तर लालच आहे आपली सगळी. काय कॅप्टन्सी, काय कोच असन लिखा, राहुल द्रविड, रवी शास्त्री, विराट कोहली, रोहित शर्मा, काय असन भाई, ते किती खतरनाक असन. आपण इंग्लंड सोबत होम टेस्ट मॅच खेळत होतो, 5 टेस्ट मॅचची सिरीज होती ती, ठीक आहे. पहिले हारलो होतो आपण, पुरा देशमध्ये बबाल झालं. त्याच्यानंतर 4 मॅच लगातार 4 टेस्ट मॅच त्यांना कुत्र्यासारखं मारलं, कुत्र्यासारखं. त्यांनी त्यांचे सगळे वत्तर आणले होते. असं नाही की त्यांची बी टीम होती, नाही, त्यांची प्रॉपर पूर्ण पेटी पॅक ए टीम होती, आपली पूर्ण बी टीम होती, बी टीम होती आपली इंडियाची. तरी कुत्र्यासारखं मारलं त्यांनी सोडलं नाही जागसं, ते वेगळी गोष्ट. पण सध्याची कंडिशन इंडिया आपल्या ओडीआयची अशी आहे की तिलक वर्मा नवीन आहे आणि ऋतुराज गायकवाड, समजा तो ऋतुराज गायकवाड तर खूप वेळनंतर खेळू राहिला, पण याच्यात नवीन कोण आहे तर तिलक वर्मा नवीन आहे. आणि नितीश कुमार रेड्डी वाटते. नितीश कुमार रेड्डी ऑस्ट्रेलियासमोर खेळला होता, पण एवढं काही इम्पॅक्ट नव्हतं पडलं त्याचं. पण सध्याची कंडिशन अशी आहे की त्याच्याकडे यशस्वी जयस्वाल नवीन आहे भाई. त्याची हे दुसरी मॅच राहणार आहे, कारण की पहिली मॅच तो खेळला होता इंग्लंडसमोर, ते आठवते ते श्रेयस अय्यरचं काहीतरी कांड झालं होतं ते, म्हणजे श्रेयस अय्यरला ते ड्रॉप करू आलं. तर मग या दोघांना रोहित शर्मा विराट कोहलीने गेम केलता, विराट कोहली इन्शर्ट झाला होता एवढ्या वर्षाचा कधी. तर हे यशस्वी जयस्वालची, आणि याचं ओपनिंग कोण करण आता हे लय मोठी गोष्ट आहे. आणि आता एक फाशी का फंदा अजून येऊ राहिला समोर, तो मी सांगा तुम्हाला नंतर. पण सध्याची कंडिशन इंडियाची हे कंडिशन आहे ओडीआयची, ठीक आहे. तर पाहू आपण आता समोर का होते. पण याच्या बॉलिंग ऑप्शनमधलं जराशी म्हणा मला खरंच नाही वाटू राहिलं, बॉलिंग थोडी
नाही यार, कमजोर नाही आहे आपली बॉलिंग, ठीक आहे मी मान्य करतो. पण शमी असता तर लय खतरनाक काम झालं असतं आणखी. मग कच्चं खाल्लं असतं त्यांनी आपण, खंडा फरक नाही पडत. खरंच सांगू राहिलो, शमी असता तर यांनी कच्चं खाल्लं असतं आपण. आता नाही आहे. यांचं कनेक्शन मॅच नाही उरायला वाटते. इंटरनेट कनेक्शन जे आहे यांचं, हे काही अकाउंट ब्लॉक गिक करून ठेवायला वाटते, काहीतरी असा विषय आहे. तर अशी कंडिशन आहे आता. तो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक सबस्क्राईब काही थोडंसं असते ते करून घेतं. करा यार, करा लाईक सबस्क्राईब करा यार. चलो बाय बाय.